नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गेलेल्या व्यक्तीच्या नावावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सोडून मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने नातेवाईक संतप्त झाले आहे। महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळमाळा ह्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे 60 वर्षीय दिनकर झिटे हा सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। मात्र पोलिसांनी या अपघाताला स्वतः दिनकर झिटे हे जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की दिनकर झिटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र या घटनेचा तपास करत असताना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले आणि त्यांच्या सांगण्यावरून मयत दिनकर झिटे हे वेगाने दुचाकी चालवत होते। तसंच त्यांच्या दुचाकीला लाईटही नव्हत्या आणि हेल्मेटही घातले नव्हतं, त्यामुळे ते स्वतःच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले असल्याचं पोलिसांनी सांगितलं।